आज मी तुम्हाला सुकटची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा सुकट घेतलेली आहे, त्यांना काय करायचं धुवून घ्यायचं। त्यात टाकणार एक मीडियम आकाराचा बटाटा, मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत बघा असे बारीक कापून। ह्याच्यामध्ये थोडंसं आलं, 2 पाकळ्या लसणाच्या आणि हिरवी मिरची आणि जिरं कुटून घेतलेलं आहे। ह्यात टाकणार आहे मी कोथिंबीर, थोडंसं टाकणार आहे ओवा, त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, नुसते धने पावडर घेतलेले छोटा 1 चमचा, हळद टाकायची, थोडीशी आपण टाकायची हिंग पावडर। ह्याच्यामध्ये सपाट वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। थोडा सुद्धा मी पाण्याचा वापर केलेला नाहीये। आता आपण बनवायला घेऊया। तेल ठेवले बघा गरम करायला, तेल चांगलं गरम झालेलं आहे। त्यातलं आपल्याला 1 चमचा भरून तेल घ्यायचं आहे। तेल टाकून घेऊया। तुम्ही ह्याच्यामध्ये चिमूटभर सोडा जरी टाकला तरी चालेल आणि काहीच नाही टाकलं तरी पण चालेल। आता हे तेल आपण चांगलं मिक्स करून घेऊया। भजी सोडून घ्यायची, सोडून घेतलेले आहेत बघा। आणि आपल्याला काय करायचं, गोल्डन कलरवर ह्याला चांगले फ्राय करून घ्यायचे। हे बघा दिसायला तर तुम्हाला एकदम कांद्या भजीसारखे कुरकुरीत एकदम मस्त बघा कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत। अजून जरी थोडेसे गोल्डन कलर केला तरी पण चालू शकतं। तेलकट बिलकुल होत नाही, तर मी कमी तेलकटच तुम्हाला गोष्टी दाखवते। असं फ्राय केल्यानं असं वाटेल की आपल्याला खूप तेलकट होतील, पण बिलकुल नाही। बघा तुमच्या समोर काढते एकदम कोरडे कोरडे, आणि तुम्ही हे संध्याकाळपर्यंत ठेवू शकता। आता हे मी काढून घेते आणि तुम्हाला लगेच मी एक तोडून पण दाखवते। बघा किती छान झालेले आहेत। जरूर करा आणि खरंच रेसिपी माझी शेअर करत जा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर। हे बघा आत एकदम जाळीदार नाही, आपण सोड्याचा काय सोडा टाकलेला वगैरे काय,